नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराड अर्बन बँक आणि ट्रॅक्विज कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमानं लवकरच बँकिंग प्रणालीमध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण KYC 2.0 या बदलाबाबत ऑपरेशन भरोसा या प्रशिक्षण सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि ट्रॅक्विज कन्सल्टन्सी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं बँकिंग प्रणालीमध्ये लवकरच होणाऱ्या KYC 2.0 या महत्त्वपूर्ण बदलाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन भरोसा प्रशिक्षण सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। या सेमिनारला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील 50हून अधिक नागरी सहकारी बँकांचे 100हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते। लवकरच लागू होणाऱ्या KYC 2.0 मधील बदलांना बँकांनी कशा पद्धतीनं सामोरे जावे, त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत ट्रॅक्विज कन्सल्टन्सीचे CEO सागर तन्ना यांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी आणि उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी सागर तन्ना यांचे स्वागत केले। कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CA धनंजय शिंगटे यांनी प्रास्ताविक केलं। भविष्यात देखील अर्बन बँकेच्या तर्फे अशा प्रकारचे प्रशिक्षण सत्रे वेळोवेळी आयोजित केले जातील असं त्यांनी सांगितलं। यावेळी कराड अर्बन बँकेचे उपमहाव्यवस्थापक CA अमित रेटरेकर यांनी उपस्थित प्रतिनिधींच्या प्रश्नांचे आणि शंकांचं निरसन केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक महाव्यवस्थापक विकास खबाले यांनी केलं, तर व्यवस्थापक अभिजित माने यांनी आभार मानले। आजच्या CKYC 2.0 च्या कार्यक्रमात बँकांचे जे अधिकारी वर्ग आहेत, इतर बँकांचे त्यांचं आणि त्याचबरोबर सागर तन्ना सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आमच्या कराड अर्बन बँकेच्या वतीनं स्वागत करतो। आत्ताच खबाले साहेबांनी सांगितलं की CKYCचा प्रवास 2017 पासून चालू झालेला होता आणि आता तो रिअल टाइम CKYC पर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला काही टेक्नॉलॉजिकल असतील, काही ऑपरेशन असतील, काही बरेच बदल करावे लागणार आहेत आणि याबाबतचं मार्गदर्शन आपल्याला सागर तन्ना सर आपल्या सर्वांना करणार आहेत। आणि मला अशी आशा आहे की आजच्या या मार्गदर्शनानंतर सर्व जे टेक्नॉलॉजिकल किंवा ऑपरेशन बदल आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन अगदी स्मूथली आपल्या सर्व बँकांमध्ये होईल आणि CKYCची अडचण मला असं वाटत नाही की सागर सर आम्हाला कुणालाही तुमच्या मार्गदर्शनामुळे अशी मी आशा करतो।